शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ ते फक्त गुरगुरतात. रोहित पवारांचा खोचक टोला. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणावर केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवं आणि एकत्र येऊन काम करायला हवं असं मत दानवे यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. भविष्यात खरंच शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार का, ते शक्य आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी म्हटले की शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे भाजपला सोडून कधीही जाणार नाहीत. अजितदादा असे एकमेव नेते होते ज्यांनी भाजपला सोडले असते, कारण 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. मात्र आता ते तसे धाडस कोणीही करणार नाही, कारण शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे दात नसलेले वाघ आहेत, जे फक्त गुरगुरत आहेत. त्यांची अस्वस्थता ही केवळ सत्तेसाठी आहे. आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी अस्वस्थ आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. काय दिसतंय तुम्हाला? बघा, विषय एवढाच आहे, न अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते. आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या दोन पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही, हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच. फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील. आता MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल की आम्हाला 8 जागा मिळाल्या पाहिजे. आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागलं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या नेत्यांना ते घेतात त्यांना सुद्धा तिथं सांगितलं जातं, उठ बस, हे भाषण कर, हे स्टेटमेंट दे. सोशल मीडिया अकाउंटसुद्धा जे काँग्रेस आणि आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत त्यांचं सोशल मीडिया अकाउंटसुद्धा भाजपच्या कार्यकर्ते नाही तर RSSच्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी हँडल केलं जातं. त्यामुळे हे लोक तिथं कुठेही कुणी साथ भाजपची सोडणार नाही. एक मात्र खरं, 29च्या आधी अजितदादांच्या पक्षाचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले 40 आमदार मात्र नक्कीच त्यांची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतील. आणि त्यावेळेस सामान्य परिवारातले, सामान्य कुटुंबातले लोकांना आमदार होण्याची संधी तिथं मिळणार, कारण का लोकच इतकी चिडलेली असतील. या नेत्यांना बाजूला सारून सामान्य लोकांना पुढे आणतील आणि निवडून देतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. ती अस्वस्थता वाढली आहे शिंदे गटाची, कारण त्यांच्या जसं ते म्हणतात की अनेक आमदारांना त्यांच्याकडून ठेवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रावर राहू असं वक्तव्य येतं. या महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो, सामान्य लोकांवर अन्याय होतो, आम्ही अस्वस्थ होतो. पण आम्ही सत्तेत नाही ना गेलो, आम्ही रस्त्यावर उतरलो. आमचं ते धाडस आहे. तिकडं काय होणार, अस्वस्थता राहणार. एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 2दा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 3दा नाराज झाले ऐकलं नाही. आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार. सत्तेसाठीची अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते. पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात, त्याची तशी भीती नंतर राहत नसती. अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार, हे मात्र त्या ठिकाणी खरं. भाजप बरोबर असणारे दोन्ही पक्ष यांना त्या ठिकाणी मी बोलतोय की वाघ आहेत, दाखवतात वाघ आहेत, पण त्यांच्याकडे दुर्दैवाने दात सगळे भाजपली त्या ठिकाणी काढून घेतले. जसं पोलीस प्रशासनाचं दुर्दैवाने आज झालेलं आहे. पोलीस प्रशासनामधले अनेक अधिकारी चांगले आहेत, कॉन्स्टेबल चांगले आहेत, पण वरून दबाव असल्यामुळे त्यांचं काय झालं की कुणीच त्यांना दुर्दैवाने तिथं घाबरत नाही. आणि याच्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने खराब होत चाललेली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.